आज आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करणार आहोत आणि लहान लेकरं ही परमेश्वराला आवडतात आणि ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनाचं आपण स्मरण करतो, मनन करतो, मेडिटेशन करतो, त्यावेळेस परमेश्वर लहान लेकरांना भरपूर सहाय्य करतो, मदत करतो आणि तो आपल्याला आशीर्वादित पण करत असतो. आपण आपले पाठीचा कणा आपण टाईट करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. आपले डोळे आपण बंद करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या, सोडा. आणि आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करणार आहोत. आपण त्या परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण परमेश्वर आपल्याला ज्ञान देतो, परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टीमध्ये सांभाळतो आणि तो आपल्याला अद्भुत असे आशीर्वाद देत असतो. आपण आजच्या मरणासाठी एक वचन घेणार आहोत. स्तोत्रसंहिता 121 1 आणि 2 वचनं आपण त्या गोष्टीवर आपण आज मनन आणि चिंतन करणार आहोत. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. बघा, या वचनावर आपल्याला मनन करायचंय आणि मी बोलत असताना आपल्या मनामध्ये हे वचन आपण बोलत राहूया. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. या वचनावर आपण मनन करणार आहोत. वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? सहाय्य आम्हाला कोणापासून मिळते याचा आपण विचार करणार आहोत. शांत रीतीने आपण त्या वचनावर मनन करणार आहोत. परमेश्वर मला सहाय्य करणार आहे. तो मला ज्ञान देणार आहे. तो मला हुशार मुलगा व हुशार मुलगी बनवणारा माझा अद्भुत असा देव आहे. लक्ष आपलं भटकू देऊ नका. आपलं सर्व लक्ष विचलित होऊ देऊ नका. श्वासावर लक्ष केंद्रित करा. आपल्या नाकाद्वारे जो आपण श्वास घेत आहोत त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. श्वास घ्या, सोडा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करून आपण या वचनावर मनन करणार आहोत. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, कुठेही आपण लक्ष विचलित होऊ देणार नाही. आपली संपूर्ण दृष्टी आपण त्या परमेश्वराकडे लावणार आहोत. आपलं मन विचलित न होऊ देता, परमेश्वर मला पाहत आहे, मला आशीर्वादित करत आहे आणि तेथून मला सहाय्य मिळत आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येईल.
ज्याने हे आकाश पृथ्वी तुम्हाला आणि आम्हाला बनवलं, तो आम्हाला सहाय्य करण्यासाठी सामर्थ्यशाली असा आमचा देव आहे. सहाय्य केवळ आपल्या परमेश्वराला मागा. तो प्रत्येक गोष्टीमध्ये आपणास सहाय्य करण्यास तयार आहे. आपलं मन शांत, विचार शांत, डोळे झाकलेले आणि आपलं संपूर्ण लक्ष या परमेश्वराच्या वचनाकडे. आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या विचारामध्ये परमेश्वराचं सानिध्य उतरून घेऊया. त्याचे आशीर्वाद आपण उतरून घेऊया. कारण ज्याने आकाश व पृथ्वी निर्माण केली, तो आपल्याला सहाय्य करण्यास सामर्थ्यशाली असा आमचा देव आहे. या वचनावर आपण मनन करणार आहोत. मन जर भटकत असेल तर पुन्हा आपलं श्वासावर लक्ष आपण केंद्रित करूया आणि त्या परमेश्वराला पाहण्याचा आपण प्रयत्न करू की परमेश्वर आकाशातून मला सहाय्य करत आहे. माझ्या जीवनामध्ये तो भरपूर आशीर्वाद उतरवत आहे. अतिशय शांत रीतीने आपण त्याच्या समीप जाणार आहोत. या मेडिटेशनद्वारे परमेश्वर आपल्याला भरपूर आशीर्वाद देणार आहे, कारण तो लेकरांवर प्रेम करतो. आपल्या मनामध्ये त्या परमेश्वराचे आशीर्वाद स्वीकारा. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देत आहे आणि त्याचा स्वीकार करा, कारण सहाय्य करणारा तो आमचा जिवंत परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 121:1-2 या वचनाप्रमाणे आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. हे वचन आपल्या मनामध्ये आपण बोलत राहूया की सहाय्य मला परमेश्वरापासून मिळते. अतिशय गांभीर्याने आपण या वचनाकडे लक्ष केंद्रित करू. देव आपल्याला या वचनाद्वारे अद्भुत आशीर्वाद देत आहे. वचनावर मनन करत राहू. लक्ष विचलित न होता त्या परमेश्वराकडे आपण लक्ष देणार आहोत.
देव अद्भुत असा आमचा देव आहे. सर्व लक्ष परमेश्वराकडे आणि या वचनाकडे. आपल्याला जितका वेळ मेडिटेशन मध्ये हे वचन घेऊन बसता येईल तेवढं अधिक वचन आपल्याशी बोलेल. प्रयत्न करा की वचन तुमच्याशी काय बोलत आहे. प्रत्येकाशी वेगवेगळ्या प्रकारे वचन बोलतं. जर आपण त्याच्यावर चांगल्या प्रकारे मेडिटेशन केलं तर परमेश्वर आपल्याला प्रत्येक शब्दाद्वारे बोलतो आणि त्याद्वारे आपल्याला आशीर्वादित करतो. शांत रीतीने आपण त्याचे आशीर्वाद स्वीकारण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या अधिक समीप जाण्याचा आपण प्रयत्न करूया. आपलं पूर्ण लक्ष त्या परमेश्वराकडे लावू. कारण तो सहाय्य करण्यासाठी तयार आहे. तो ज्ञान देण्यासाठी तयार आहे. दररोज आपण हे मेडिटेशन करूया आणि बघा परमेश्वर तुम्हाला हुशार लेकर बनवणार आहे. तो तुम्हाला सहाय्य करणार आहे. ज्या कठीण वाटणाऱ्या गोष्टी असतील, कठीण वाटणारे विषय असतील, त्या प्रत्येक विषयामध्ये परमेश्वर तुम्हाला स्वर्गीय सहाय्य पाठवणार आहे आणि अद्भुतरित्या तुम्हाला त्या विषयामध्ये हुशार मुलगा आणि मुलगी बनवणार आहे. तो विषय समोर आणा आणि देवाला म्हणा की परमेश्वरा, मला या विषयामध्ये अधिक समजू दे. मला या विषयामध्ये तू हुशार बनव. कारण तू आपल्याला सहाय्य करण्यासाठी तयार आहे. कारण वचन सांगतं, पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. तो सहाय्य करणारा आमचा देव आहे. संपूर्ण लक्ष आपण त्याच्याकडे करीना. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से. दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. हे परमेश्वर आहे, सर्व मेडिटेशन आम्ही तुझ्याजवळ समर्पित करीत आहोत. येशूच्या नावाने मागतो आम्ही. आपण आपले हात हळूहळू आपल्या हातावर चोळणार आहोत आणि आपले सुंदर डोळे आपण त्या बोटांमध्ये उघडणार आहोत. या लहान लेकरांच्या द्वारे ते मेडिटेशन करण्यात आलं. नक्कीच तुम्हाला याद्वारे आशीर्वाद मिळेल आणि भरपूर यश, ज्ञान परमेश्वर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच.